आषाढी एकादशीचं औचित्य साधून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या गावागावांमध्ये बाल वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्या। प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या वतीनं गावागावात वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंड्या लक्षवेधी ठरल्या। विशेषतः विठ्ठल रुक्माईच्या वेशातील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या फेरीमुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं। करवीर तालुक्यातील बालिंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली। विठ्ठल रुक्माईसह वारकऱ्यांच्या वेशात निघालेल्या दिंडीनं ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं। डोईवर तुळशी वृंदावन, हातात भगवे झेंडे, टाळ, चिपऱ्यांचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष अशा वातावरणात गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी निघाली। प्रमुख चौकात थांबून या बाल वारकऱ्यांनी अध्यात्म आणि भक्तीचा संदेश दिला। विशेष म्हणजे शिक्षकही वारकऱ्यांच्या वेशात होते। गावातील मारुती मंदिराचं दर्शन घेऊन ही दिंडी पुन्हा हायस्कूलच्या प्रांगणात येऊन समाप्त झाली। संस्थेचे अध्यक्ष विशाल जांभळे, सचिव मधुकर जांभळे, मुख्याध्यापक कृष्णात पोवार यांच्यासह शिक्षकांनी या दिंडीचं नियोजन केलं। साने गुरुजी वसाहतीमधील सन्मित्र विद्यालयात सर्व विद्यार्थी आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची वेशभूषा करून उपस्थित होते। शाळेतील चिमुकली मुलं विठ्ठल, रुक्मिणी, साधू संत यांचे वेश परिधान करून सहभागी झाले होते। शाळेमध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आला। पालखीमध्ये विठुरायाची मूर्ती ठेवून तिचं पूजन संस्था अध्यक्षा सुमनताई वसंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर दिंडी सोहळा पार पडला। विठ्ठल रुक्मिणी भोवती केलेला रिंगण सोहळाही प्रेक्षणीय झाला। सर्व विद्यार्थ्यांनी गांधी टोपी परिधान करून कपाळावर गंध, बुक्का लावून जणू पंढरीच्या वारीसाठी चालल्याचा भास होत होता। यावेळी काही मुलांनी अभंग, ओवी, भक्तिगीतं गायली। या भक्तिमय गाण्यांमध्ये विद्यार्थी दंग झाले। संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी संस्था उपाध्यक्ष सुनील कुरणे, संस्था सचिव शारंगधर देशमुख, मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, ज्ञानदेव पाटील, नम्रता पुंगावकर, जयश्री भवड, शोभा लोखंडे, आसावरी शिंदे, मनीषा कांबळे या शिक्षकांसह मान्यवर उपस्थित होते। तर फुलेवाडीतील गंगाई लॉन, रिंगरोडमधील नुरसिंह कॉलनीतील फ्युचर किड्स प्री स्कूलच्या वतीनं चिमुकल्यांनी वारकरी दिंडी काढली। विठ्ठल रुक्माईसह वारकऱ्यांच्या वेशात आलेल्या चिमुकल्यांनी परिसरातून दिंडी काढत विठू नामाचा गजर केला। यावेळी प्राचार्य अश्विनी नेर्लेकर, प्रज्ञा कुंभार, पूजा सुलकुडे, देवामृत नाढवडे, अथर्व केंबळे यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते।